चला विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं 17 डिसेंबरच्या या ज्या मुख्य परीक्षा आहे घटकाची. त्याच्या अनुषंगाने आपण एका संरक्षण घडामोडी या टॉपिक वरती काय करतो, चर्चा करतो. 2022-23 मधले संभाव्य असे काही मुद्दे आहेत की जे ज्याच्यावरती आयोग प्रश्न काय करू शकतो, विचारू शकतो. तर त्यांचीच आपण या ठिकाणी काय करतो तर चर्चा करत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे क्षेपणास्त्र किंवा विमान जहाज असतील यांची माहिती घेऊ. त्याच्यानंतर साइड बाय साइड मग इतर जे काही सैन्य अभ्यास असतील, महत्वाच्या निवडी, ऑपरेशन्स राबवले असतील तर त्यांची माहिती या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्याचा फायदा काय होणार आहे तर आपल्या या 17 डिसेंबरच्या मुख्य परीक्षा आणि अन्य ज्या काही सरळ सेवा किंवा इतर ज्या काही परीक्षा असतील त्याला हा होणार आहे. ओके, चला तर पहिला मुद्दा आपण बघूया या ठिकाणी. काय तर क्षेपणास्त्रांच्या ज्या काही चाचण्या महत्वाच्या झालेल्या आहेत तर त्या चाचण्यांबद्दल आपण काय करू या ठिकाणी चर्चा करू. यामध्ये पहिला आहे बघा, पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची जी चाचणी झाली त्याच्या संदर्भात 10 जानेवारीला ही चाचणी झाली, चंडीपूर या ठिकाणी झाली. आता यापूर्वीच्या मुख्य परीक्षेला जी गेल्या वर्षी 2022 मध्ये जी चाचणी झाली होती त्याच्यावरती पृथ्वी 2च्या ठिकाण आणि तारीख हे दोन्ही मुद्दे विचारले होते. जून महिन्यात ती झाली होती चाचणी, तर आयोगाने विचारलं होतं. तर आता झाली 10 जानेवारी चंडीपूर ओडिसा आणि स्वदेशी बनावटीचा DRDO तयार केलेलं पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र आहे आणि याची मारक क्षमता जवळपास 350 किलोमीटर असलेले आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे जे बहुचर्चेत असते, आयोगाला आवडतं ज्याच्यावरती प्रश्न विचारायला, ते म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि ज्याची चाचणी वेगवेगळ्या जहाजांवरून किंवा विमानातून झालेली आहे. जसं बघा, INS कोलकाता, INS मार्मुगोवा या 2 जहाजावरून ब्राह्मोसची चाचणी झालेली आहे आणि सोबत सुखोई 30 हे जे विमान आहे त्या सुखोई 30 विमानातूनही ब्राह्मोसची चाचणी झालेली आहे. आणि हे जे क्षेपणास्त्र आहे ब्राह्मोस, तर भारत आणि रशिया या 2 देशांनी एकत्रित येऊन हे विकसित केलेलं आहे. भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मॉस्कोवा या नद्यांची जी आद्याक्षर आहेत त्याच्यावर याचं नाव काय ठेवलेलं आहे, ब्राह्मोस. ओके, आणि हे जमीन, हवा, पाणी कुठूनही तुम्ही काय करू शकता, डागू शकता. आणि जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे आणि ज्याची क्षमता सुमारे 450 किलोमीटर म्हणजे जवळपास मध्यम पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र असल्याला आपल्याला दिसतं. आणि बघा, जगातला पहिला देश आहे फिलिपाईन्स, की ज्या फिलिपिन्स या देशानं भारताकडून ब्राह्मोस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसा देश कोणता आहे, फिलिपिन्स, जो भारताकडून काय करणार आहे तर ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. ओके, चला त्याच्यानंतर आता बघू अग्नी प्राईम हे जे क्षेपणास्त्र आहे, अलीकडे याची चाचणी झाली जी अग्नी 1 च्या जागी येणार आहे. 7 जून 2023 ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट ओडिसा या ठिकाणी चाचणी झाली. आणि हे जे क्षेपणास्त्र आहे एका वेळी अनेक लक्ष्यांवर काय करतं, हल्ला करू शकतं. शत्रू देशाच्या अनेक ठिकाणावरती त्याचा काय करू शकतं, हल्ला करू शकतं. आणि हे अग्नी 1 या क्षेपणास्त्राच्या जागी येणार आहे ते म्हणजे अग्नी प्राईम, ज्याची मारक क्षमता जर आपण पाहिली तर 1000 ते 2000 किलोमीटर एवढी मारक क्षमता असलेली आपल्याला दिसते. ओके, असंच आहे बघा, ज्याच्यावरती प्रश्न आला होता अग्नी 5 जे भारताचं सध्याच्या घडीचं सगळ्यात लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र असलेलं दिसतं अग्नी 5, ज्याची गेल्या वर्षी 15 डिसेंबरला चाचणी झाली. सेम लोकेशन आहे APJ अब्दुल कलाम बेट ओडिसा आणि भारतातलं सर्वात लांब पल्ल्याचं आहे, आंतरखंडीय आहे म्हणजे दुसऱ्या खंडामध्ये आपण टाकू शकतो. आणि याची मारक क्षमता किती आहे, 5000 किलोमीटर असलेली दिसते. आणि रात्रीच्या वेळी ही चाचणी घेतलेली आपल्याला आढळून येते. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, ते आहे एकच मिनिट. ओके ओके ओके, अग्नी 5 झालेला आहे. आता नेक्स्ट आहे K-50 हे जे क्षेपणास्त्र आहे की जे 14 ऑक्टोबरला गेल्या वर्षी त्याचं जे काही चाचणी आहे ती झालेली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चाचणी झाली. आणि INS अरिहंत ही भारताची जी स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आहे, या पाणबुडीवरून K-15 या क्षेपणास्त्राची, ज्याला आपण काय म्हणू की जी पाण्याखालून अण्वस्त्रांवरती हल्ला करण्याची क्षमता असलेलं हे जे क्षेपणास्त्र आहे की ज्याला सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल असं त्याला म्हटलं जातं, तर त्या जहाजाची त्या क्षेपणास्त्राची चाचणी ही झालेली दिसते. आणि भारत आता काय झालेलं आहे तर न्यूक्लिअर ट्राईड देश बनलेला आहे, जगातला 6वा. आता न्यूक्लिअर ट्राईड देश म्हणजे काय की जो देश अणुक्षेपणास्त्र जमिनीवरून पण डागू शकतो, हवेतून पण डागू शकतो आणि पाण्यातून, पाण्याखालून, तर ते क्षमता भारताला काय झाले प्राप्त झाली आहे. आणि हे कोणतं क्षेपणास्त्र आहे तर K-15. के हे नाव दिले APJ अब्दुल कलाम यांचं के नाव दिलेलं आहे म्हणून त्याला असं म्हटलं जातं. आणि याची मारक क्षमता 750 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट आहे जे पाणबुडी भेदी क्षेपणास्त्र आहे बघा, की जे 350 मीटर खोलीतील पाणबुडीला सुद्धा भेदू शकतं, ज्याला एक्सटेंड रेंज अँटी सबमरीन मिसाईल ज्याला म्हटलं जातं. तर याच्यावरती काय प्रश्न येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, पण ब्राह्मोस असेल, अग्नी 5 असेल किंवा K-15 यांच्यावरती प्रश्न हा येऊ शकतो. ओके, चला नेक्स्ट बघा, काही इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरची क्षेपणास्त्र आहेत जसं फताह आणि खैबर हे क्षेपणास्त्र इराणचे आहेत की ज्यांची चाचणी झालेली आहे. तर हॅवसॉंग 18 जे उत्तर कोरियाचं जवळपास 13,000 किलोमीटर मारक क्षमतेचं हॅवसॉंग 18 हे क्षेपणास्त्र आहे. तर
हे जे क्षेपणास्त्र आहे तर ते रशियाचं नौकाभेदी क्षेपणास्त्र आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे हे अमोघा क्षेपणास्त्र, ज्याची चाचणी मार्च महिन्यामध्ये झालेली आहे. आणि हे मॅन पोर्टेबल अँटी टँक म्हणजे काय, जे रणगाडा भेदी क्षेपणास्त्र आहे अमोघा, जे माणूस डागू शकतो, माणसाच्या खांद्यावरून सुद्धा आपण ते डागू शकतो असं अमोघा क्षेपणास्त्र आहे. आणि भारत डायनामिक्सने याची काय केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे. साधारणपणे 10 किलोमीटर पेक्षा कमी मारकक्षमता त्याची आहे. तर तसंच रणगाडा भेदणारं आणखीन एक क्षेपणास्त्र आहे हेलिना. कोणता, हेलिना, म्हणजे रणगाडा भेदणारी 2 क्षेपणास्त्र आहे, अमोघा आणि हेलिना. अमोघा आहे ते मॅन पोर्टेबल आहे, व्यक्ती डागू शकतो, त्याच्या खांद्यावरून सुद्धा तुम्ही डागू शकता. आणि हेलिना जे आहे ते हेलिकॉप्टर मधून डागलं जातं. हेलिना क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर मधून, म्हणून त्याला हेलिना असं म्हटलं तर पोखरण या ठिकाणी चाचणी झालेली आहे. रणगाडा भेदी हे प्रगत क्षेपणास्त्र हे मानलं जातं, ज्याची मारक क्षमता 7 किलोमीटर एवढी आहे. किती मारक क्षमता आहे हेलिनाची? 7 किलोमीटर. म्हणजे रणगाडा भेदी हेलिना पण आहे आणि अमोघा ही 2 क्षेपणास्त्र. तसं आणखीन एक आहे बघा, नाग क्षेपणास्त्र. कोणतं आहे? नाग. ही 3 क्षेपणास्त्र रणगाडा नष्ट करण्याचं कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, एक आहे मीडियम रेंज सरफेस एअर मिसाईल, ज्याला म्हणलं जातं MRSAM, ज्याला म्हणतो आपण. 7 मार्चला चाचणी झाली INS विशाखापट्टणम, ही जी भारताची विनाशिक आहे ती. आणि हे जे MRSAM जे काय क्षेपणास्त्र आहे तर ते भारत आणि इस्रायल या 2 देशांनी तयार केलेलं आहे. जे काय करतं, विमान असतील शत्रूची, हेलिकॉप्टर असतील, क्रूज क्षेपणास्त्र असतील, ड्रोन असतील शत्रूची, तर ते नष्ट करण्यासाठी हे क्षेपणास्त्र उपयुक्त आहे. आणि 70 किलोमीटर एवढी त्याची काय मारक क्षमता आहे. आता हे काय वरुणास्त्र टॉर्पिडो ही जी क्षेपणास्त्र याची चाचणी झाली, जे जहाजावरून आपण डागू शकतो. आणि पाणबुडी विरोधी सुद्धा हे क्षेपणास्त्र आहे. भारत डायनामिक्सनं त्याची काय केली आहे, निर्मिती केलेली आहे. आता काही जहाज किंवा विमानं यांच्या संदर्भातली माहिती आपण बघू. आता बघा, INS विंदगिरी हे जे जहाज आहे याचं जहाज काय झालेलं आहे, जलावरण झालेलं आहे. 17 ऑगस्टला हुगळी नदी कोलकाता या ठिकाणी याचं काय झालेलं आहे तर जलावरण झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विंध्यगिरीचं काय झालेलं आहे, जलावरण झालेलं दिसतं. प्रोजेक्ट 17 अल्फा म्हणजे प्रोजेक्ट 17A अंतर्गत ही तयार झालेली 6वी युद्ध नौका आहे. आणि युद्धनौका डिझाईन ब्युरोने तयार केलेली आहे, ज्याची लांबी 149 मीटर आणि उंची जर बघितली तर 37 मीटर असलेली दिसते. तर दुसरं असंच एक याच कॅटेगरीतलं जहाज आहे, ते आहे INS किरपान, की जे व्हिएतनामला भारतानं काय केलेलं आहे, सुपूर्द केलेलं आपल्याला दिसतं. नौदल प्रमुख आपले R हरिकुमार सध्या जे आहेत तर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. जे आपण जहाज व्हिएतनामला काय केलंय, दिलेलं आहे. पहिल्यांदाच भारतानं एक ऑपरेशनल कॉर्बेट ज्याला म्हणून, किंवा एक असं जहाज युद्ध नौका जी दुसऱ्या देशाला भेट दिली, त्या जहाजाचं नाव काय, INS किरपान. आणि त्यावेळी R हरिकुमार हे काय होते, उपस्थित होते. आता याच ठिकाणी एक जहाज दुसरा आहे बघा, विंध्यगिरी. जसं राष्ट्रपतींनी त्याचं जलावरण केलं तसं महेंद्रगिरी हे सुद्धा 17A अंतर्गतच तयार झालेले जहाज आहे, की ज्याचं जलावरण जे आपण बघितलं तर ते जलावरण कोणी केलेलं आहे, तर ते जलावरण केलेलं दिसतं उपराष्ट्रपती आपले जगदीप धनखडजी यांनी काय केलेलं आहे तर याचं जलावरण केलेलं आपल्याला दिसतं महेंद्रगिरीचं. ओके, तर INS त्रिशूल, इंडियन नेव्हल शिप त्रिशूल हे सद्भावना यात्रा जी दक्षिण आफ्रिकेत पार पडली, त्या कार्यक्रमासाठी भारतातर्फे INS त्रिशूल जहाज गेलं होतं डर्बन बंदरावर. ते जहाज दाखल झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, INS वाक्षीर जिचं जलावरण झालेलं आहे. INS वाक्षीर ही प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार झालेली 6वी स्कॉर्पियन पाणबुडी आहे. आता प्रोजेक्ट 75 त्याच्याबद्दल माहिती इथं दिलेली आहे बघा, की प्रोजेक्ट 75 हा जो आहे तर तो भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी एकत्रित काय केलेला आहे, तयार केलेला प्रोजेक्ट आहे, की ज्याच्यात 6 स्कॉर्पियन पाणबुड्या तयार करतोय. त्यातली 6वी वाक्षीर आहे, तर 5वी जी आहे ती वागीर आहे. कोणत्याही वागीर. आणि वागीर दाखल झालेल्या आहे नौदल प्रमुखांच्या हस्ते, R हरिकुमार यांच्या हस्ते त्यावेळी हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये ही दाखल झालेल्या आहे. आणि या सगळ्या ज्या स्कॉर्पियन पाणबुड्या आहेत प्रोजेक्ट 75 अंतर्गत, तर त्या माझगाव डॉकयार्ड मुंबई या ठिकाणी काय होत आहे, त्यांची बांधणी झाली दिसते. आता बाकीची एक आणखीन जहाज आहे बघा चर्चेत आलेलं, ते म्हणजे INS तारिणी. कोणतं जहाज आहे, INS तारिणी, की ज्यानं 7 महिन्यात 1700 सागरी मैल नॉटिकल मैल आंतर महासागरीय प्रवास पूर्ण केला. असं भारतात जहाज INS तारिणी आहे. आणि ज्याच्यामध्ये गोवा ते रिओ दी जेनेरो या दरम्यान हा मार्ग होता. त्या मार्गावरती या जहाजानं प्रवास केला. 1700 नॉटिकल मैल त्यांनी प्रवास केला आहे. 188 दिवस लागले. आणि याचे जे नेतृत्व केलं होतं ते कॅप्टन अतुल सिन्हा यांनी याचं नेतृत्व INS तारिणीचं केलेलं दिसतं. ओके, तर INS अग्निबाहू
हे जे क्षेपणास्त्र आहे की ज्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत भारताच्या सेवेमध्ये, ते INS अग्निबाहू असलेलं आपल्याला दिसतं, ज्याने 1971चं भारत पाकिस्तान युद्ध जे झालं होतं बांगलादेश मुक्ती त्या दरम्यान कराची पाकिस्तान मधला जो तळ आहे नौदलाचा, तो तळ बेचिराग करण्याचं काम हे काय केलं दिसतं, तर या अग्निबाहू या क्षेपणास्त्र जहाजाने केलेलं आपल्याला आढळून येतं. ओके, चला नेक्स्ट आहे बघा INS विक्रांत, की जे खूप चर्चेत होतं, भारताचं स्वदेशी बनावटीचं सगळ्यात मोठं विमानवाहू जे INS विक्रांत आहे. तर गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते हे जहाज आपल्या नौदलामध्ये दाखल झालं, जे भारताचं स्वदेशी पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आणि सर्वात मोठं जहाज आहे. याची लांबी बघितली तर 262 मीटर आणि रुंदी 62 मीटर आहे आणि कोचीन शिपयार्ड केरळ या ठिकाणी याची बांधणी झालेली आपल्याला आढळून येते. एका वेळी 30 विमानं हेलिकॉप्टर यावेळी राहू शकतात आणि याचे कमांडिंग ऑफिसर ठरलेत विद्याधर हारके, अहमदनगरचे आहेत आपले ते. आणि याच विक्रांत जहाजावरती काय झालंय तर तेजस विमान, MiG-29 विमान असेल किंवा रोमियो हेलिकॉप्टर या अलीकडल्या काळात त्यांनी उतरलेले आहेत, तिथून टेक ऑफ सुद्धा घेतलेला आपल्याला आढळून येते. ओके, नेक्स्ट INS इम्फाल, त्याचे काही एवढी इम्पॉर्टंट माहिती नाही आहे, आपण नोट्स मध्ये ते दिले, तुम्ही वाचून ठेवा. ओके, नेक्स्ट आहे बघा MH-60 रोमियो हेलिकॉप्टर. आता हे जे हेलिकॉप्टर MH-60 रोमियो तर भारत अमेरिकेकडून घेणार आहे. कोणाकडून? अमेरिकेकडून 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टर घेणार आहे आणि जी पाणबुडी विरोधी काम करत असलेले आपल्याला दिसतात ती म्हणजे रोमियो हेलिकॉप्टर. तसं आपल्या भारतात प्रचंड हेलिकॉप्टर दाखल झालं की जे भारताचं स्वदेशी बनावटीचं आणि हलकं असलेलं हेलिकॉप्टर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी हे तयार केलेलं आहे प्रचंड हेलिकॉप्टर, जे अति उंच क्षेत्रात काय करतं, काम करायला उपयुक्त असलेलं आपल्याला दिसतं. राजनाथ सिंह यांनी याच्यातून काय केलं दिसतं, उड्डाण सुद्धा केलेलं आहे. असं भारताचं हेलिकॉप्टर कुठलं आहे? प्रचंड हेलिकॉप्टर रोमियो अमेरिकेकडून. जसं अपाचे सुद्धा आपण हेलिकॉप्टर कोणाकडून घेतो, रोमियो आणि अपाचे अमेरिकेकडून घेतो आपण. ओके, चला नेक्स्ट आहे बघा चेन्नई, ज्या शहरामध्ये देशातील पहिलं पोलीस ड्रोन युनिट हे कुठं स्थापन झालेलं आहे, तर कोणत्या शहरात? चेन्नई. आणि जर प्रत्येक जिल्हा पोलीस याच्यानुसार जर बघितलं प्रत्येक जिल्हा, तर तसं राज्य केरळ आहे. पण आपल्याला प्रश्न इथे येऊ शकतो की देशातलं पहिलं पोलीस ड्रोन युनिट स्थापन करणारं शहर किंवा ठिकाण कोणतं आहे, तर ते आहे चेन्नई, तामिळनाडू. आपल्याला माहित असेल या पोलीस ड्रोन युनिट मध्ये 9 ड्रोन आहेत वेगवेगळ्या मोडवरती हँडल करणारे आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जाणार, नियंत्रण हे गुन्हेगारांवर ठेवलं जाणार आहे. तसं नेक्स्ट आहे बघा चंदीगड, की ज्या ठिकाणी भारतातलं पहिलं हवाई वारसा केंद्र हे स्थापन झालेलं आहे, की ज्याचं उद्घाटन संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालेलं आहे. हवाई वारसा केंद्र चंदीगडमध्ये. तर मेहसाणा गुजरात या ठिकाणी देशातली पहिली सहकारी संस्थेद्वारे चालवली जाणारी सैनिक शाळा ही काय झाली, स्थापन झाल्या. अमित शहा यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. लोकेशन आपल्यासाठी महत्वाची आहेत. तर देशातला सर्वात मोठा आशियातील सुद्धा हेलिकॉप्टर कारखाना जो आहे तर तो तुमकुरू कर्नाटक या ठिकाणी काय झालेलं आहे, त्यात सुरू झालेला आहे. मोदींनी त्याचं उद्घाटन केलं. तुमकुरू इथं आशियातील सगळ्यात मोठा हेलिकॉप्टर कारखाना असलेला आपल्याला दिसतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी हा कारखाना सुरू केलेला आहे, जो ग्रीनफील्ड आहे, पर्यावरण पूरक आहे. आता नेक्स्ट आहे बघा राफेल विमान, की जे राफेल विमान आपण फ्रान्स कडून घेतली. सुरुवातीला आपण 36 घेतली होती, आता नव्यानं काय झालंय तर 26 राफेल विमानाच्या खरेदीला मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. राफेल विमान फ्रान्स मधील जी दसॉल्ट एव्हिगेशन कंपनी आहे, तर ही दसॉल्ट एव्हिगेशन कंपनी काय करते, तर या ठिकाणी ती निर्मिती करते. ते विमान आपण काय केलंय, आणखीन त्याची ऑर्डर ही दिलेली आहे. ओके, चला नेक्स्ट आहे बघा C-295 विमान, ज्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त वाटतात. ही C-295 विमान जे आहे की ज्याचा कारखाना वडोदरा गुजरात येथे आहे आणि मोदींनी त्याचं उद्घाटन केलंय. की भारतात पहिल्यांदाच लष्करासाठी एखादं विमान हे काय केलं जात आहे, खाजगी कंपनीकडून काय केलं जात आहे, निर्मिती केली जात आहे. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत की जे हे विमान तयार करणार आहेत, तर त्या कंपन्या कोणत्या आहेत, तर युरोपियन एअरबस कंपनी आणि टाटा ग्रुप यांच्याद्वारे हे विमान काय केलं जाणार आहे, तयार केलं जाणार आहे. आणि मगाशी आपण बघितलं होतं की ज्या विमानातून ब्राह्मोसची चाचणी झाली ते म्हणजे सुखोई विमान. तर या सुखोई विमानातून 8 एप्रिल 2023 म्हणजे ज्याला आपण म्हणू हे देशाच्या राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं दिसतंय, तर प्रवास केलेला आहे. म्हणजे फायटर जेट मधून पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केला, पहिल्यांदा त्यांनी प्रवास केलाय. तसं पाहिलं तर यापूर्वी आपल्या देशाचे राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम किंवा प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा
असाच प्रवास केला होता लढाऊ विमानातून. आता तिसऱ्या राष्ट्रपती कोण झाल्यात? द्रौपदी मुर्मू या झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि हा प्रवास त्यांनी कुठल्या विमानातून केला? सुखोई 30 या विमानातून केलेला आपल्याला दिसून येतो. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, महिला तोफखाना रेजिमेंट पहिल्यांदाच आपल्या लष्करामध्ये काय करण्यात आलं? सुरू करण्यात आलं किंवा स्थापन झालं. लष्कराकडून प्रथमच महिला तोफखाना रेजिमेंट सुरू झाली. त्याच्यामध्ये लेफ्टनंट आकांक्षा असतील, महक सैनी असतील, आदिती यादव असतील, साक्षी दुबे असतील, लेफ्टनंट पियुष मुदगिल असतील, या महिलांचा काय समावेश आहे या तोफखाना रेजिमेंट मध्ये. तर असंच महिलांनी एक सागरी देखरेख मिशन पार पाडलं होतं गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2022 मध्ये. तर या महिलांनी काय केलं होतं? महिला नौदलाच्या ज्या अधिकारी होत्या त्यांनी बघा INS 314 तुकडीच्या त्या होत्या, 5 महिला अधिकारी होत्या, ज्यांनी डॉर्नियर 228 विमान, हे जे विमान आहे त्या विमानातून अरबी समुद्रात स्वतंत्र अशी गस्त घातलेली आपल्याला दिसते. पूर्ण महिला होत्या त्या 5ही, आणि त्यांनी जे काही राऊंड आहे तो राऊंड त्या अरबी समुद्रातून मारलेला दिसतो. आणि याचं जे नेतृत्व आहे तर ते लेफ्टनंट कमांडर अंचल शर्मा यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? लेफ्टनंट कमांडर अंचल शर्मा. ओके, चला नेक्स्ट मुद्दा आहे बघा, माया OS. आता माया OS काय? तर संरक्षण मंत्रालयानं OS सिस्टीम, ज्याला ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हणतो, अमेरिकेची आपण वापरतो, तर त्याच्या जागी माया ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम काय केलेली आहे? आणलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जो डेटा आहे तो सुरक्षित राहावा या अनुषंगानं. तर आपली आता ऑपरेटिंग सिस्टीम त्याचं नाव काय असेल? माया, जी आपली स्वदेशी असणार आहे. कुठली? माया OS असं त्याला आपण म्हटलेलं आहे. ओके, चला आता बघू काही संरक्षण क्षेत्रातली लोक जी चर्चेत आलेली आहेत किंवा त्यांच्या नेमणुका झाल्या. जसं रवी सिन्हा हे रॉचे प्रमुख झालेले आपल्याला ऋण येतात, IAS अधिकारी आहेत. तर प्रवीण सूद हे CBI चे नवे महासंचालक झालेले आहेत, सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण म्हणतो. तर नितीन अग्रवाल हे सीमा सुरक्षा दल BSF या BSF चे महासंचालक म्हणून नितीन अग्रवाल यांची निवड झालेली दिसते. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, कॅप्टन शिवा चौहान, की ज्या देशाच्या सर्वोच्च युद्धभूमीवर जी समुद्र सपाटीपासून सगळ्यात उंचीवरती पोस्ट आहे आपली सैन्याची, ती म्हणजे कुमार पोस्ट. या कुमार पोस्ट वरती तैनात झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण? तर त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत शिवा चौहान. समुद्र सपाटीपासून 15,732 फूट उंचीवर ही पोस्ट आहे, आणि त्या पोस्ट वरती त्या तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्या मूळच्या राजस्थानच्या आहेत, हे लक्षात घ्या. कोणत्या राज्याच्या आहेत? राजस्थानच्या. लष्करात इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये त्या अधिकारी होत्या. असंच एक नाव आहे कॅप्टन शालिजा धामी. कोण आहे? कॅप्टन शालिजा धामी, ज्या हवाई दलाच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आपल्याला दिसतात. लढाऊ युनिट जे आहे एअरफोर्स मधलं, की जे वेस्टर्न सेक्टर ज्याला आपण म्हणतो, वेस्टर्न सेक्टर फ्रंट लाईनचं त्यांनी नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेतला जी तुकडे हवाई दलाची त्याचं नेतृत्व शालिजा धामी या करणार असलेल्या दिसतात. आणि त्या मूळच्या आहेत हरियाणाच्या. कुठल्या राज्याच्या आहेत? हरियाणाच्या. आणि हेलिकॉप्टर पायलट म्हणून 2003 मध्ये त्या हवाई दलामध्ये दाखल झाल्या होत्या. त्या कोण आहेत? शालिजा धामी, यांच्यावरती प्रश्न झाला होता. ओके, चला नेक्स्ट बघू, ते नाव आहे बघा कर्नल गीता राणा. कोण आहेत? कर्नल गीता राणा. पूर्व लडाख प्रदेशात, कुठे? पूर्व लडाख प्रदेशात स्वतंत्र कमांडर म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्या कर्नल गीता राणा उत्तराखंडच्या आहेत. तर याच्या खाली एक नाव आहे बघा रश्मी शुक्ला, सशस्त्र सीमा बलाच्या त्या महासंचालक होत्या. आता त्याच्यानंतर त्यांना मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट नाव आहे मधुरा कुंजीर. कोण आहेत? मधुरा कुंजीर. लष्करात लेफ्टनंट पदी निवड होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला, की ज्या मूळच्या पुण्याच्या येतात. IMP मधुरा कुंजीर. ओके, तर लेफ्टनंट पदी लष्करात त्या निवड झालेल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या आहेत, मूळच्या पुण्याच्या. नेक्स्ट शानन ढाका. NDA ची जी परीक्षा झाली त्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम कोण आलेला आहे? कारण का आपल्याला आता दिसतं की सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये सांगितलं की NDA मध्ये आता मुलांसोबत मुलींनाही प्रवेश द्या. तर त्याची जी परीक्षा आली त्या परीक्षेमध्ये शानन ढाका या देशात मुलींमध्ये पहिल्या आल्या, मुलींमध्ये 10वी आल्या. आणि रोहतक हरियाणाच्या त्या असलेल्या आपल्याला दिसतात. ओके, चला नेक्स्ट नाव आहे अंतरा मेहता. कोण आहेत? अंतरा मेहता. हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून दाखल झालेल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या आहेत. कुठे? हवाई दलामध्ये. बघा थोड्या वेळापूर्वी आपण मधुरा कुंजीर बघितल्या, ज्या लष्करात लेफ्टनंट होणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या. तसं हवाई दलात लढाऊ पायलट होणाऱ्या कोण आहेत? महाराष्ट्रातल्या अंतरा मेहता. अंतरा मेहता एकूण देशातल्या 10व्या हवाई दलातल्या पायलट दिसतात लढाऊ विमानाच्या. आणि नागपूरच्या अंतरा मेहता. तर आपण मधुरा कुंजीर पुण्याच्या बघितल्या होत्या. ओके, तर लान्स नायक मंजू या लष्कराच्या पहिल्या महिला सैनिक आहेत की ज्या स्काय ड्रायव्हर ठरलेल्या आहेत.
स्काय ड्रायव्हर म्हणजे काय, तर हवेतून त्यांनी काय केलं, जम्प केलेले आहे आणि पॅराशूटच्या माध्यमातून त्यांनी लँडिंग केलं. तर पहिल्या लष्करातल्या महिला कोण की ज्या स्काय ड्रायव्हर आहेत, तर त्या आहेत कोण, लान्स नाईक मंजू, ज्यांनी 10,000 फूट उंचीवरून उडी मारली ध्रुव हेलिकॉप्टर मधून आणि यशस्वी काय केलं, त्या लँडिंग केलेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट नाव आहे बघा कॅप्टन अभिलाषा बराक, की देशातल्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक, देशातल्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक ज्याला लष्करामध्ये कॉम्बॅक्ट एव्हिएटर असं म्हटलं जातं, तर त्या कॅप्टन अभिलाषा बराक असलेल्या दिसतात. हरियाणाच्या त्या आहेत. कुठल्या आहेत, हरियाणाच्या. ओके. आणि लास्ट नाव आहे बघा कॅप्टन शिवांगी सिंग. शिवांगी सिंग राफेल विमान जे आपण फ्रान्स कडून घेतलेलं आहे, तर त्या राफेल विमानाच्या पहिल्या फायटर पायलट महिला म्हणून कोण आहेत, शिवांगी सिंग असलेल्या आपल्याला दिसतात. अशी काही लोक जी काय होती त्या ह्याच्यात चर्चेत असलेले आपल्याला दिसतात. आणखी एक 2-3 लोक आहेत की जे वन लाईनरला प्रश्न येऊ शकतो त्यांच्यावरती, ते म्हणजे कोण, राकेश पाल, की जे भारतीय तटरक्षक दलाचे 25वे काय झालेत, महासंचालक झालेत. नेक्स्ट आहेत जी अशोक कुमार, की जे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून त्यांची निवड झाल्या. तर अजय कोच्चर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA म्हणतो आपण, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे, तर त्याचे ते प्रमुख झालेले आहेत. ओके. नेक्स्ट भाग येतो मग महत्वाचे सैन्य अभ्यासक. भारत वेगळ्या देशांच्या सोबत काय करतो, सैन्य अभ्यास पार पडतो, मिलिटरी एक्सरसाइज किंवा इतर एक्सरसाइज म्हणतो. तर बघा नोमॅडिक एलिफंट नावाचा जो सैन्य अभ्यास आहे, तर भारत मंगोलिया बरोबर करतो जो लष्कराचा आहे. तर एकुवेरिन आणि एकता हा आपण मालदीव बरोबर सैन्य अभ्यास पार पडतो. कोणता, एकुवेरिन आणि एकता हे 2 सैन्य अभ्यास आपण कुणाबरोबर पार पडतो, मालदीव बरोबर पार पाडतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जायद तलवार. तर जायद तलवार आपण UAE बरोबर सैन्य अभ्यास पार पडतो जो नौदलाचा आहे. तर दस्तलिक हा उझबेकिस्तान सोबतचा आहे. सायक्लोन, आता हा इम्पॉर्टंट आहे बघा, सायक्लोन जो इजिप्त सोबत आपण सैन्य अभ्यास पार पडतो, पहिल्यांदाच पार पडलेला इजिप्त सोबत सायक्लोन. तर अल मोहम्मद अल हिंद ज्याच्यावरती 30 एप्रिलच्या प्रीला प्रश्न आलता, तर अल मोहम्मद अल हिंद सौदी अरेबिया बरोबर सैन्य अभ्यास होतो. समुद्र शक्ती गरुड शक्ती इंडोनेशिया सोबत आपण करतो. तर जिमेक्स, शून्य मैत्री, धर्मा गार्डियन हे आपण जपान बरोबर सैन्य अभ्यास पार पडतो. ओके. या नोट्स जर आपल्याला हव्या असतील, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण या नोट्स काय केल्यात तर तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ओके. किंवा आपली रयत प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवर 1 डे रिव्हिजन बॅच आहे, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने इतर टॉपिक आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट बघा तर्कश सराव असेल, कोप इंडिया असेल, साल्वेक्स हे अमेरिकेबरोबर आपण सैन्य अभ्यास पार पडतो. कोकण, अजय वॉरियर, इंद्रधनुष्य ब्रिटन बरोबर. यातले महत्वाचा आहे बघा हा अल नगाह नसीम अल बहर हा आपण ओमान बरोबर काय करतो, सैन्य अभ्यास पार पडतो. आता अलीकडे सुरक्षा बॉन्ड हा रशिया, चीन आणि इराण या देशामध्ये झालेला सैन्य अभ्यास आहे. मलबार आपल्याला माहिती आहे क्वाड देशांचा सैन्य अभ्यास आहे. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा हा सैन्य अभ्यास आहे. ओके. चला आणखीन काही नावं बघा, जसं अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS झालेले आहेत. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या जागी आलेत. बिपिन रावत पहिले CDS होते, अनिल चौहान दुसरे CDS आहेत. तर मनोज पांडे हे सध्या आपले 29वे लष्कर प्रमुख असलेले दिसतात. मराठी व्यक्ती आहेत आणि पहिले इंजिनिअरिंग शाखेतून आलेले, अभियांत्रिकी शाखेतून आले, ज्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला होता मागच्या ग्रुप C च्या मेन्सला. तर मनोज पांडे. तर सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत बघा समीर व्ही कामत. कोण आहे DRDO चे अध्यक्ष, समीर व्ही कामत हे असलेले आपल्याला दिसून येतात. ओके. चला आणि सुरेश पटेल जे केंद्रीय दक्षता आयुक्त झालेले आहेत. काय झालेत, केंद्रीय दक्षता आयुक्त झालेले आपल्याला दिसतात. काय नाव आहे त्यांचं, सुरेश पटेल. ओके. चला आता काही महत्वाची ऑपरेशन्स यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ते ऑपरेशन कोणते आहेत बघा. एक पहिला आहे ऑपरेशन कावेरी, जे एप्रिल-मे महिन्यामध्ये आपण राबवलं. सुदान मधील लष्कर आणि निमलष्करात जो हिंसाचार झाला त्या पार्श्वभूमीवर तिथं जे भारतीय अडकले होते त्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन कावेरी राबवलं. लष्कर, हवाई दल, नौदल यांनी तिघांनी मिळून ऑपरेशन कावेरी. कावेरी म्हटलं की देश कुठला, सुदान, तिथं अडकलेल्या भारतीयांना. तर ऑपरेशन दोस्त जे फेब्रुवारी 2023 मध्ये आपण तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप झाला होता त्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जी आपण मदत पोहोचवली, तर ते ऑपरेशन दोस्त अंतर्गत पोहोचवली. हवाई दलानं प्रामुख्यानं रोल बजावलेला दिसतो. राज्यसेवा प्रीला याच्यावरती प्रश्न आला होता ऑपरेशन दोस्त वरती. ओके. तर नेक्स्ट आहे ऑपरेशन करुणा. कोणता आहे, ऑपरेशन करुणा. करुणा जे मोचा चक्रीवादळ आलं होतं म्यानमारमध्ये, तर त्या मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये जो आर्थिक असेल, जीवितहानी असेल, त्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जी मदत केली होती त्याला ऑपरेशन करुणा म्हटलेलं आहे. करुणा
म्यानमारसाठी मदतीचं, ज्याच्यामध्ये आपण जहाजांद्वारे 4 जहाजं होती त्याच्या माध्यमातून वस्तू, जीवनावश्यक असतील, औषधं असतील त्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. आणि हे बंगालच्या उपसागरात वादळ आलं होतं, मोठ्या वादळ, आणि त्या वादळास नाव दिलं होतं येमेन देशानं नाव दिलं होतं. तर अलीकडे नुकतंच राबवलेलं ऑपरेशन अजय, की जे ऑक्टोबर महिन्यात या वर्षी आपण राबवलं, इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या मध्ये भारतीय लोक जे तिथे अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय आपण राबवलेलं आहे. जसं सुदानमध्ये कुठलं कावेरी, तसं अजय इस्रायलमध्ये. आणि आणखीन आपण राबवलं होतं ऑपरेशन गंगा. गेल्या वर्षी जे रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं त्याच्या पार्श्वभूमीवर जे भारतीय लोक तिथे अडकलेत त्यांना आणण्यासाठी कुठलं राबवलं होतं, ऑपरेशन गंगा. आणि अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी आपली लोक अडकली होती त्यावेळी 2021 मध्ये तर ते ऑपरेशन देवी शक्ती, ज्याच्यावरती PSI मेन्सला प्रश्न आला होता. ओके, आता इतर काही स्थानिक ऑपरेशन जसं ऑपरेशन कवच जे दिल्ली पोलिसांनी काय केलं होतं, राबवलेलं आहे. ऑपरेशन कवच काय आहे तर अंमली पदार्थ तस्कर त्यांच्या विरोधात हे दिल्ली पोलिसांनी राबवलेलं ऑपरेशन कवच. तर ऑपरेशन ओपी क्लीन हे पंजाब पोलिसांनी सेम अंमली पदार्थाच्या संदर्भातलं होतं, ओपी क्लीन पंजाब. तर समुद्रगुप्त म्हणजे समुद्र मार्गे जी अंमली पदार्थांची तस्करी होते ती रोखण्यासाठी NCB आणि नौदल यांनी काय केलेलं होतं, समुद्रगुप्त हे राबवलेलं दिसतं. तर ऑपरेशन ऑल आउट हे मुंबई पोलिसांनी राबवलं. जे काही गुन्हेगारी वाढते आहे त्या आरोपींना अटक करणं किंवा कायदा सुव्यवस्था राखणं या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवलं. तर ऑपरेशन सद्भावना हे भारतीय लष्करानं जम्मू काश्मीर लडाख मधील दुर्गम भागातली जी मुलं आहेत त्यांना शाळा, पायाभूत सुविधा, त्यांना काही वेगवेगळे कल्याणकारी उपक्रम या अनुषंगाने लष्करानं आपल्या लडाखमध्ये सद्भावना हे ऑपरेशन राबवलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीचे काही महत्वाचे ऑपरेशन्स हे काय झाले दिसतात तर आपल्याला या ठिकाणी राबवले दिसतात. तर आपल्याला जर या नोट्स किंवा या संदर्भातली जी माहिती आपली बॅच ती सुद्धा आहे तर ती तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. किंवा या नोट्स हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आपले जे काही सहकारी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके, येणाऱ्या परीक्षेसाठी 17 डिसेंबरसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, यशस्वी व्हा आणि लवकरच सगळ्यांचा रिझल्ट हा येऊ दे, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना मिळू दे, याच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ओके, थँक्यू.